विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत। आज आपण फंड फ्लो स्टेटमेंटचा प्रॉब्लेम बघणार आहोत। या ठिकाणी XYZ कंपनीचे बॅलन्स शीट दिलेले आहे। लायबिलिटी साइडला शेअर कॅपिटल 1,50,000, शेअर प्रीमियम पहिल्या वर्षी नील, दुसऱ्या वर्षी 50,000, कॅपिटल रिझर्व, प्रॉफिट ऑन सेल ऑफ बिल्डिंग पहिल्या वर्षी नील, दुसऱ्या वर्षी 20,000, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 13,000, 32,000, क्रेडिटर 50,000, 60,000, त्यानंतर प्रपोज्ड डिव्हिडंड 6,000, 9,000, त्यानंतर असेट साइडला मशिनरी 30,000, 45,000, बिल्डिंग 1,70,000, स्टॉक 15,000, 60,000, डेटर 20,000, 83,000, कॅश 2,000, 17,000, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 2,000, 1,000, टोटल आहे पहिल्या वर्षाची 1,69,000, दुसऱ्या वर्षाची 2,76,000। त्यानंतर आपण ॲडजस्टमेंट बघू। फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे द प्रॉफिट फॉर द इयर 2011 वॉज ₹28,000 आफ्टर चार्जिंग 300 depreciation on machinery and write off preliminary expenses ₹1,000। त्यानंतर सेकंड नंबरचा आहे द प्रपोज्ड डिव्हिडंड प्रोव्हाइड ड्युरिंग द इयर 2011 वॉज ₹6,000। प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल अँड फंड फ्लो स्टेटमेंट। अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंट तयार करायचं आहे। फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये सुरुवातीला स्टेटमेंट ऑफ चेंजिंग इन वर्किंग कॅपिटल, त्यानंतर मशिनरी अकाउंट तयार करायचं आहे, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे, फंड फ्लो स्टेटमेंट तयार करायचं आहे। आपल्याला या ठिकाणी एवढे सर्व तयार करायचं आहे। आता स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल मध्ये काय पर्टिक्युलर लास्ट इयर, करंट इयर, इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल, डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल, त्यानंतर करंट असेट घ्यायचं, 4-5 ओळी सोडून करंट लायबिलिटी घ्यायचं। सुरुवातीला काय शेअर कॅपिटल 1,00,000, त्यानंतर 1,50,000 म्हणजे 50,000ची वाढ झाली। जे आपण इश्यू केलेलं आहे 50,000चं कॅपिटल इश्यू केलं म्हणून कुठे येतं फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स साइडला इश्यू ऑफ शेअर कॅपिटल, इश्यू ऑफ शेअर कॅपिटल। त्यानंतर जे आपण शेअर कॅपिटल इश्यू केलंय त्याच्यावर आपल्याला 5,000 प्रीमियम आला, शेअर प्रीमियम। शेअर प्रीमियम आपल्याकडे आला म्हणून कुठे जातो फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स साइडला इश्यू ऑफ शेअर साइड प्रीमियम 5,000 रुपये। त्यानंतर काय नेक्स्ट कॅपिटल रिझर्व प्रॉफिट ऑन सेल ऑफ बिल्डिंग, बिल्डिंगच्या सेलवर 20,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे। प्रॉफिट झालेला आहे म्हटल्यावर तो कुठे जातो सोर्स साइडला फंड फ्लो स्टेटमेंटच्या कॅपिटल रिझर्व प्रॉफिट ऑन सेल ऑफ बिल्डिंग 20,000। त्यानंतर काय आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 13,000, 32,000 आपण तयार केलेलं आहे। 13,000, 32,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय ओपनिंग बॅलन्स 13,000 टू क्लोजिंग बॅलन्स 32,000। ओपनिंग बॅलन्स कुठे जातो CR साइडला जातो आणि क्लोजिंग DR साइडला जातो।
लायबिलिटीचे कुठलाही पण ओपनिंग बॅलन्स हा CR ला जातो आणि क्लोजिंग DR ला जातो. त्यानंतर काय आहे, शेवटचा प्रपोज्ड डिव्हिडंड 6,000 क्रेडिटर 50,000 60,000. क्रेडिटर काय आहे, करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी कुठे देते, स्टेटमेंट ऑफ चेंजिंग इन वर्किंग कॅपिटलला. करंट लायबिलिटी 50,000 60,000 वाढले म्हणून डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल 10,000. त्यानंतर मशिनरी 30,000 45,000. आपण मशिनरी अकाउंट तयार केलेलं आहे. आता मशिनरी अकाउंट कुठलं, असेट साइड आहे मशिनरी, त्याच्यामुळे असेट साइडचं मशिनरी ओपनिंग बॅलन्स DR ला जातं, क्लोजिंग CR ला जातं. ओपनिंग बॅलन्स 30,000, क्लोजिंग बॅलन्स 45,000. त्यानंतर काय आता हे बिल्डिंग 1,00,000, त्यानंतर 70,000. 30,000 कमी झाली. 30,000 कमी झाली म्हणजे आपण ती 30,000ची सेल केली. सेल केली म्हणजे आपल्याकडे पैसे आले. पैसे आले म्हणून कुठे जाते ते, फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स साइडला. सेल ऑफ बिल्डिंग 30,000. त्यानंतर काय आहे, स्टॉक डेटर कॅश. आता स्टॉक डेटर आणि कॅश काय आहे, तिन्ही पण करंट ऍसेट आहे. करंट ऍसेट असल्यामुळे कुठे घेतो आपण ते, फंड फ्लो स्टेटमेंटच्या स्टेटमेंट ऑफ चेंजिंग इन वर्किंग कॅपिटलच्या करंट ऍसेटला. स्टॉक डेटर कॅश 15,000 60,000. कितीने वाढले, 45,000 ने. 20,000 83,000. कितीने वाढले, 63,000 ने. 2,000 17,000. कितीने वाढले, 15,000. त्यानंतर काय, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे 2,000 1,000 आहे. आता 1,000 राईट ऑफची एंट्री येते, त्याच्यामुळे त्याची कुठलाही इफेक्ट या ठिकाणी होत नाही. तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण दाखवायची गरज नाही, कारण ते आपोआप क्लोज होतं राईट ऑफ केल्यामुळं. त्यानंतर आता द प्रॉफिट फॉर द इयर एंडिंग 2011 वॉज 28 आफ्टर चार्जेस ₹3,000 डिप्रिसिएशन ऑन मशिनरी. मशिनरीवर किती आहे डिप्रिसिएशन, 3,000. मशिनरीवर डिप्रिसिएशन 3,000 आहे. त्याचं डिप्रिसिएशन पहिले पेड कुठं होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या DR साइडला. टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 3,000. आणि दुसरा मशिनरी अकाउंटच्या CR साइडला बाय डिप्रिसिएशन किती, 3,000. त्यानंतरची एंट्री काय आहे, द प्रपोज्ड डिव्हिडंड ड्युरिंग द इयर 2011 6,000. 6,000 आपण डिव्हिडंड द्यायचं निश्चित केलेलं आहे. आता प्रपोज्ड डिव्हिडंड आपण ऑलरेडी इथं दिलेला आहे. प्रपोज डिव्हिडंड 6,000 9,000. आता 6,000 हा करंट इयरचा आहे. करंट इयरचा असल्यामुळे तो पुढे जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि हा 9,000 लास्ट इयरचा आहे. लास्ट इयरचा असल्यामुळे तो पुढे जातो फंड फ्लो स्टेटमेंटला. आपण तो पेड केलेला आहे. प्रपोज डिव्हिडंड 6,000 पेड केला आपण लास्ट इयरचा. करंट इयरचा कुठे जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पेड केला. तो टू पेड करायचा आहे. तो टू प्रपोज डिव्हिडंड 9,000. आता या ठिकाणी आपल्याला या सर्व एंट्री झालेल्या आहे. आपण आता काय करतो, अकाउंट क्लोज करून घेतो. आता टोटल करंट ऍसेट्स बेरीज करायची. 37,000 आली पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षीची 1,60,000 आली. करंट लायबिलिटी 50,000 60,000. ए मायनस बी करायचं म्हणजे करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी करायचं. किती आली, या ठिकाणी -13,000 आली आणि या ठिकाणी किती आली 1,00,000 आली. आणि -13,000 प्लस 1,00,000 येण्यासाठी त्याच्यामध्ये किती इन्क्रीज करावं लागते, 1,13,000. त्याला काय म्हणून आपण इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल. इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल पुढे जातं मग ते इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल त्या ऍप्लिकेशन साईडला इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल 1,13,000.
त्यानंतर नेक्स्ट काय अमाऊंट, मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंटची बेरीज कुठल्या साईडची जास्त आहे, CR साईडची 48,000. कितीचं आधिक्य आलं, 18,000चं. आता CR साईडची बेरीज जास्त असल्यावर या आधिक्य काय दर्शवतो, परचेस. आणि जर DR साईडची बेरीज जास्त असतात आणि CR साईडला आधिक्य आलं तर ते काय असतं, सेल असतं. त्या ठिकाणी CR साईडची बेरीज जास्त आहे, DR साईडला 18,000 फरक येतो. काय जातो, टू परचेस 18,000. आता आपण वस्तू खरेदी केली म्हणजे आपले पैसे गेले म्हणून ते कुठे जाते, फंड फ्लो स्टेटमेंटच्या ऍप्लिकेशनला. परचेस ऑफ मशिनरी 18,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, DR साईडची बेरीज 25,000 सरप्लस अधिक येतं 32,000चं. त्याला काय बाय ऑपरेटिंग प्रॉफिट. ऑपरेटिंग प्रॉफिट कुठे जातो, तो फंड फ्लो स्टेटमेंटला. ऑपरेटिंग प्रॉफिट 32,000. दोन्ही साईडची बेरीज 1,37,000 इथे 1,37,000 आहे. या ठिकाणी फंड फ्लो स्टेटमेंटला कुठल्याही आधिक्य येत नाही. दोन्ही साईड सारख्याच आल्या पाहिजे, त्यावेळेसच आपलं उदाहरण बरोबर आलं. किंवा आपला जर ती दोन्ही साईड बरोबर येत नसेल, एकसारखी रक्कम येत नसेल, तर आपलं प्रॉब्लेम कुठंतरी चुकला आहे हे गृहीत धरून परत एकदा त्याला व्यवस्थित बघावे. या ठिकाणी आपलं फंड फ्लो स्टेटमेंट ह्या चॅप्टर संपला आहे. नेक्स्ट चॅप्टर आपण उद्या चालू करू नेक्स्ट लेक्चरला, कॅश फ्लो.